आता या क्षणाची आणि चिंतेत भर टाकणारी एक मोठी बातमी आहे। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कपात केल्यावर आता व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात करण्यात आली आहे। महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केल्याप्रमाणे व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यात 20% कपात करण्यात आली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। तसंच उद्योगांना होणारा पाईप गॅसचा पुरवठा 50% कमी करण्यात आलाय। मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेलांना पाईप गॅसचा पुरवठा होतो, त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। मात्र घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा 100% सुरू राहणार असल्याचं समजतंय। दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडरसाठी अजूनही राज्यभरात नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्यात। यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन म्हणजे पाईप गॅस असेल त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर देण्यास परवानगी दिली जाणार नाही। एलपीजी गॅसची टंचाई होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हे महत्त्वाचे निर्देश दिलेत। तर या चिंतेदरम्यान आता भारतासाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर येते। युद्ध सुरू असतानाच इराणने 2 भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून रवाना होण्याची परवानगी दिली आहे आणि त्यानंतर एलपीजी इंधनाचा मोठा साठा घेऊन ही दोन्ही जहाजे आता भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत। शिवालिक या जहाजापाठोपाठ नंदादेवी या जहाजाने देखील सामुद्रधुनी ओलांडली आहे। ही दोन्ही जहाजे एलपीजी इंधन भरून निघाली आहेत। शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांना भारतीय नौदलाने ओमानच्या आखातातून सुरक्षितपणे एस्कॉर्ट करून बाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिवालिक जहाज 16 मार्चला गुजरातच्या कच्छ मधल्या मुंद्रा बंदरात पोहोचेल, तर नंदादेवी जहाज हे गुजरातच्या कांडला बंदरावर 17 मार्चला पहाटे 4 वाजता पोहोचणार आहे आणि त्यामुळे एलपीजी इंधनाच्या साठ्यात काही प्रमाणात का होईना वाढ होणार आहे। दुसरीकडे ट्रॅकिंग डेटानुसार भारतीय ध्वजांकित एलपीजी टँकर शिवालिक सध्या एस्कॉर्ट खाली आहे। तर ही 2 जहाजे आता सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या वेशीवर येत आहेत। मात्र हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची अजूनही सुमारे 28 ते 30 मालवाहू जहाजे अडकल्याची माहिती आहे। या जहाजांवर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी असून ते भारत सरकारच्या संपर्कात आहेत। भारत सरकार प्रत्येक जहाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे। लवकरच ही सर्व मालवाहू जहाजे भारतात पोहोचतील अशी भारत सरकारला आशा आहे। इराणचे सर्वोच्च नेता मुजतबा